डोंबिवलीमधील वृद्ध पालकांना मारहाण प्रकरणी मारहाणीच्या तक्रारींकडे पोलिसांचं दुर्लक्ष होतंय। चौकशी पद्धतीवर उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे, तर पोलीस अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचं देखील आता कोर्टाने सांगितलेलं आहे। तर डोंबिवलीमधील वृद्ध पालकांना मारहाण प्रकरणी या तक्रारींकडे पोलिसांचं दुर्लक्ष होत असल्याने आता कोर्टाने उघडपणे नाराजी व्यक्त केलेली आहे। जळगावच्या फार्मसी कॉलेजमध्ये एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली। प्राचार्यांनी मित्रांसमोर मारहाण केल्यानं या विद्यार्थ्याने आत्महत्या केली। प्राचार्यांच्या विरोधात आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। या घटनेनं शैक्षणिक क्षेत्रामध्ये खळबळ उडालेली आहे। योगेश दगडू पवार हे प्रिन्सिपल आहेत त्या ठिकाणी। त्यांना कळाल्यानंतर त्यांनी या मुलाला त्या ठिकाणी बोलून घेतलं आणि सगळ्या विद्यार्थ्यांसमोर आणि बाकीच्या सगळ्या टीचर्स समोर त्याला त्या ठिकाणी मारहाण केली, त्याला अपशब्द वापरले, त्याला शिवीगाळ केली आणि या मारहाणीमुळं आणि अपमानास्पद वागणुकीमुळं सदर मुलाने आपल्या राहत्या हॉस्टेलमध्ये पंख्याला गळफास घेतलेला आहे। त्यावरून अकस्मात दाखल आहे। पुन्हा काही महत्त्वाच्या बातम्यांचा आपण वेगवान अपडेट घेऊयात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।